नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदीबाबतचं वक्तव्य देशविरोधी असून त्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी, व्यंकय्या नायडू यांची मागणी. नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. पेट्रोल पंपांवर 2,000 रुपये रक्कम प्रतिदिन प्रति व्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारा उपलब्ध होणार. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 975 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या. जम्मू काश्मीरमध्ये 9वी आणि 11वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील इयत्तेत पाठवण्याचा निर्णय. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची चांगली सुरुवात, पहिल्या दिवशी 4 बाद 317 धावा. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदी संदर्भातलं वक्तव्य देशविरोधी असून काँग्रेसनं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे उरी हल्ल्यापेक्षाही जास्त बळी गेले असल्याचं वक्तव्य आझाद यांनी काल राज्यसभेत केलं होतं. कुठल्याही पाकिस्तानी हल्ल्याची तुलना पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाशी करणं योग्य नाही, असं नायडू यांनी म्हटलं आहे. उच्च मूल्याच्या नोटांवरची बंदी कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून देशात चलनाची कमतरता नाही आणि बँका तसंच एटीएम केंद्रांसमोरच्या रांगा हळूहळू कमी होत आहेत, असंही जेटली म्हणाले. देशातल्या एटीएम केंद्रांवर चलन पुरवठा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल रात्रीपासून 22,500 एटीएम केंद्र कार्यान्वित होतील, असं जेटली म्हणाले. या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असून काँग्रेसची भूमिका आश्चर्यकारक असल्याचं जेटली म्हणाले. गेल्या 7 दिवसात बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. दरम्यान चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत जनतेला त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्गावरची टोल माफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून हा निर्णय जाहीर केला. नोटाबंदीमुळे होणारी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं पेट्रोल पंपांवर रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पेट्रोल पंपांवर स्टेट बँकेची POS अर्थात पॉइंट ऑफ सेल मशीन्स आहेत तिथेच ही सुविधा मिळू शकेल. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 2,000 रुपये काढता येतील. देशभरातल्या 2,500 पेट्रोल पंपांवर ही POS मशीन्स आहेत. ग्रामीण क्षेत्राबरोबरच देशभरात आणखी 20,000 पंपांवर स्टेट बँक ही POS मशीन्स लावणार आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. की थोडा पेशन्स ठेवा, थोडासा धीर ठेवा. जसं आपण दिवाळीला आपलं घर साफ करतो तसंच आता ही आपल्या देशाची दिवाळी आहे, जिथे आपला देश साफ होतोय. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे, त्याशिवाय काहीच शक्य नाहीये. ऑफ कोर्स ये एक सडन डिसीजन है तो सब चौंक गए हैं, लोगों को दिक्कतें भी आ रही है, पर जैसे आपने कहा कि सब काफी लोग कह रहे हैं कि हिस्टोरिक है. मुझे इकोनॉमिक्स की समझ उतनी नहीं है तो मैं जो लोग कह रही हूँ उसी को दोहरा रही हूँ. एक डिसीजन लिया हुआ है, सरकार ने लिए एक डिसीजन जो फ्यूचर के लिए बहुत अच्छा है. इससे बड़ा और बेहतरीन फैसला हो नहीं सकता. परेशानी 2-4 दिन की है और हम खाली बैंक की लाइन में तो खड़े हैं यार, कोई गोली थोड़ी आ रही है हमारे. नोट के बदले नोट ले रहे हैं. थोड़ा सा सब्र कर रहे थे, पानी पी लो, चाय पी लो, कुछ कर लो, तो बेचारे वहां पे खड़े हैं, गोलियां खा रहे हैं. तो कोई परेशानी वाली बात नहीं. और ये परेशानी 4-5 दिन की है, उसके बाद कितना फायदा होने वाला है हमारी कंट्री को. नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यक्त झालेल्या सामान्य नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया. सरकारने जे नियम काढलेत
500, 1000च्या नोटा बंद आहेत ते आमच्यासाठी चांगलेच आहे. पुढे चालूनही आम्हाला उपयोगच होईल. हा जो मोदी सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला स्वागतार्ह आहे, कारण याचा आत्ता जरी त्रास होत असेल तर भविष्यामध्ये आम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर पहिले 2 दिवस खूप गर्दी होती, परंतु एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ग्राहकांनी सगळ्या अगदी सहकार्य केलं. बँक कर्मचाऱ्यांना तासनं तास रांगेत उभे राहिले, परंतु एकही भांडण झालं नाही, किरकिर झाली नाही. आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरनं असं दिसतं की लोकांना हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय. केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे वाढत्या दहशतवाद आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याबरोबरच पारदर्शक व्यवहारांच्या दृष्टीनं टाकलेलं सकारात्मक पाऊल आहे. समांतर अशा काळ्या पैशाच्या असीमित अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. या निर्णयानंतर माओवादी, दहशतवादी संघटनांकडे असलेल्या नकली नोटा, पैसा याला आळा बसलाय. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यात सर्व घटक सरकारच्या पाठीशी आहेत. मात्र नवीन नोटांची चलनातली व्यवस्था तसंच सर्वसामान्यांचं हित याविषयी सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. सरकारच्या या कठोर निर्णयाचे परिणाम आणि प्रभावांबाबत थोडी कळसोसा आणि मोहिमेला पाठिंबा द्या असं आवाहन पंतप्रधानांसह वित्तमंत्री आणि संबंधित यंत्रणांनी केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बेहिशोबी काळा पैसा आता बाहेर पडू लागलाय. नोटांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना निर्देश जारी केले आहेत. 500 रुपयांची नवीन नोट चलनात आली आहे. एटीएमच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार चलनातील नोटांचं प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येईल हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयानंही काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजनांमागच्या उद्देशाचं कौतुक केलं. देशात सुमारे 15 ते 16 लाख कोटी रुपये काळा पैसा आहे. त्यातले 10 ते 11 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा केले जाऊ शकतात असा सरकारचा अंदाज आहे. घरी असलेले पैसे बँकेत जमा करताना त्याचा स्रोत कळावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही असं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या अनुषंगानं सरकार अनेक उपाययोजनाही करत आहे. आता लग्न समारंभासाठी बँकेतून 2.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मात्र केवायसी खातं बंधनकारक आहे. दर आठवड्याला व्यापाऱ्यांना बँकेतून 50,000 तर शेतकऱ्यांना कर्ज हप्त्यासाठी 25,000 रुपये काढता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या भ्रमणध्वनीचा वापर सर्व स्तरावर लीलया सुरू आहे. त्याच धर्तीवर कॅशलेस व्यवहारांची सवय समाजाच्या अंगवळणी पडेल यात शंका नाही. पेटीएम लगाने से हमारे धंधे में बहुत बढ़ावा आया है. इसके लिए मैं चाहता हूँ कि हर एक धंधा वाला छोटे मोठे व्यापारी पेटीएम यूज करें. नक्कीच पेटीएमने ग्राहक वाढणार, कारण काय ज्याच्याकडे पैसे बँकेत आहेत आणि खिशामध्ये नाहीत अशा लोकांना खरोखरच त्यांचा फायदा होणार आणि ग्राहक नक्कीच वाढणार. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाकडे दीर्घ मुदतीच्या अनुषंगानं बघितलं तर महागाईचा दर कमी होण्याबरोबरच सकारात्मक गुंतवणुकीच्या दृष्टीनं टाकलेलं ते ई पाऊल ठरेल. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी बँक यांच्यात काल 975 कोटी रुपयांचा करार झाला. नवी दिल्लीत केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात काल या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी या विभागाचे सचिव एस सेल्वाकुमार, भारतातले फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर आणि AFD बँक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामासाठी AFD बँक 20 वर्ष मुदतीसाठी 975 कोटी रुपये कर्ज देणार आहे. नागपूर मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून आतापर्यंत 20% काम पूर्ण झालं आहे असं नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केलं. नागपूर मेट्रोचं बहुतांश परिचालन सौर ऊर्जेवर होणार असल्यानं आमची पसंती नागपूर मेट्रोला राहिली आहे असं फ्रान्सचे राजदूत झिगलर यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागाचे निवृत्त सहसचिव तसंच मुख्य अभियंता सुरेश पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई सुरू केली आहे. उत्पन्नापेक्षा जादा बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली आणि कोल्हापूर इथल्या त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीत 4,20,0799 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीला आली. उत्पन्न स्रोतांपेक्षा ती सुमारे 68% जास्त आहे.
या प्रकरणी पाटील, त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1980 ते 2012 या काळात पाटील मंत्रालयात कार्यरत होते. कायमस्वरूपी कोमात असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याच्या अवयवांचं दान केलं तर किमान 7 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. याविषयी प्रबोधन करण्याच्या हेतूनं कोल्हापूर नेफ्रॉलॉजिस्ट ग्रुप आणि पुण्याच्या सह्याद्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या विषयावर एक परिसंवादही झाला. मृत्यूपूर्वी अवयवदानाचा निर्णय घेणं तसंच मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबियांची मनं वळवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अवयवदान श्रेष्ठदान, स्वर्गात हवे स्थान तर करा अवयवदान, जीवनाचा आहे हा सन्मान, करा तुम्ही पण अवयवदान असे संदेश देणारे फलक झळकले. रॅलीमध्ये 300हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या परिसंवादात यकृत, मूत्रपिंड या अवयवांची कोणती काळजी घ्यावी, अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. कायमस्वरूपी कोमात असलेल्या व्यक्तींची 2 मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, हृदय आणि स्वादुपिंड हे किमान 7 रुग्णांना जीवनदान देऊ शकतात. यासाठी अवयवदान करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. काश्मीर खोऱ्यात गेले 4 महिने सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर शाळेत जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयाचा फायदा 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. चालू शैक्षणिक सत्रात कुणालाही अनुत्तीर्ण करण्यात येणार नाही. तसंच दुसऱ्या सत्राची परीक्षाही होणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती, भारत लोकसेवा प्रसारक, प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. चीन खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं अमेरिकेच्या बेईवेन झांग हिला महिला एकेरीत 18-21, 22-20, 21-17 असं हरवलं आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूचा सामना आता चीनच्या बिंग जियाओ है हिच्याशी होणार आहे. पुरुष गटात भारताच्या जयरामनंही आपल्या प्रतिस्पर्ध्याला 20-22, 21-19, 21-12 असं हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं 4 गडी गमावून 317 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे दोन्ही सलामीवीर लवकरच तंबूत परतले. मुरली विजय 20 तर लोकेश राहुल 0वर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं डाव सावरला. चेतेश्वर पुजारानं 119 तर विराट कोहलीनं नाबाद 1.5 शतकी धावसंख्या करत संघाला सुस्थितीत आणून ठेवलं. हवामान वृत्त. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं 10.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदीबाबतचं वक्तव्य देशविरोधी असून त्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी, व्यंकय्या नायडू यांची मागणी. नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. पेट्रोल पंपांवर 2,000 रुपये रक्कम प्रतिदिन प्रति व्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारा उपलब्ध होणार. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 975 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या. जम्मू काश्मीरमध्ये 9वी आणि 11वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील इयत्तेत पाठवण्याचा निर्णय. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची चांगली सुरुवात, पहिल्या दिवशी 4 बाद 317 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.